सार्वमंथन न्यूज महाराष्ट्र। इस्लाम धर्माचे संस्थापक प्रेषित मोहम्मद पैगंबर यांच्याविषयी चितावणीखोर व त्यांचा अवमान व अपप्रचार करून रामगिरी महाराजांनी मुस्लिम धर्मियांच्या भावना दुखावल्याप्रकरणी संपूर्ण राज्यात मुस्लिम समाजामध्ये संतापाची लाट उसळली असतानाच अहमदनगर जिल्ह्यातील राहुरी तालुक्यातील मुस्लिम बांधवांच्या वतीने महाराजावर गुन्हा दाखल करून तात्काळ अटक करावी यासाठी राहुरी पोलीस ठाण्यावर मोर्चा आयोजित करण्यात आला होता। अहमदनगर जिल्ह्यात जातीय दंगली करण्याचा प्रयत्न करणाऱ्या सरला बेट तालुका श्रीरामपूर जिल्हा अहमदनगर येथील रामगिरी महाराज यांच्यावर धार्मिक दंगली घडवून आणण्याचा प्रयत्न केल्याबद्दल देशद्रोहाचा गुन्हा तसेच मुस्लिम धर्मियांच्या भावना दुखावल्याबद्दल योग्य त्या कलमा अंतर्गत गुन्हे दाखल करून त्यांना त्वरित अटक असे दिलेल्या निवेदनात मुस्लिम समाजाच्या वतीने म्हटले आहे। या आंदोलनात इम्रान देशमुख, शाहबाज पठाण, अमित पठाण, आयुब शेख, अखिल पठाण, शामद शेख, फारुख शेख, बशीर देशमुख, अनवर पठाण, जुनेद शेख, बिलाल शेख, उमेद बागवान यासह अनेक मुस्लिम बांधव यावेळी आंदोलनात सहभागी झाले होते। सर्वमंथन न्यूज महाराष्ट्र, राहुरी, अहमदनगर। आज 16 ऑगस्ट शुक्रवार आणि काल नाशिकला झालेल्या रामगिरी महाराजांनी जे आमचे प्रेषित मोहम्मद पैगंबरी यांच्यावर जी टिप्पणी केली, जे अपशब्द वापरले, त्या विरोधात आम्ही या ठिकाणी निषेध करण्यासाठी राहुरी पोलीस स्टेशनला सर्व मुस्लिम समाज जमा झालेलो आहे आणि या ठिकाणी आम्ही प्रशासनाला निवेदन देखील दिलेले आहे। आमची निवेदनावर कारवाई करण्यात नाही आली, त्या बाबावर गुन्हे दाखल करण्यात नाही आले। याच्यापेक्षा तीव्र स्वरूपाचं आंदोलन आम्ही लवकर त्याचं नियोजन करून या राहुरीत करणार आहोत आणि त्याच्यापेक्षा जास्त मोठं आंदोलन आम्ही लवकरच अहमदनगर जिल्ह्यामध्ये SP ऑफिसला आणि कलेक्टर ऑफिसला करणार आहोत। त्या ठिकाणी आमचं टार्गेट आहे की 1 लाख लोक आम्ही त्या ठिकाणी जमा करणार आहोत, कारण वारंवार या जिल्ह्यामध्ये मुस्लिमांवर अन्याय अत्याचार होत आहे। आता आमच्या धर्मगुरूवर, आमच्या प्रेषितवर अपशब्द वापरण्यात आले आणि ते आम्ही कदापि सहन करणार नाही। त्यांच्यावर लवकरात लवकर कारवाई व्हायला पाहिजे आणि जे आमच्या धर्माच्या विरोधात बोलत आहे त्यांच्यावर एक शासनाने एक असं कायदा आणि कायद्याचं त्या ठिकाणी निर्मिती करायला पाहिजे की त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात येईल। धन्यवाद। झाली आमचे सरला बेटचे रामगिरी महाराज यांनी जे हजरत मोहम्मद मुस्तफा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अंतिम प्रेषित यांच्याबद्दल जे वाक्य त्यांनी जे बोलले ते अत्यंत दैनंदिन वाक्य आहे आणि त्यांनी जे आपले हजरत मोहम्मदबद्दल जे टिप्पणी जे केली ते अत्यंत दैनंदिन आहे। ते आमच्या इस्लाम विरुद्ध आणि अखलाकी मामलात विरुद्ध आहे। तर मी शासनाला एक विनंती अर्ज करतो की यांच्यावर लवकरात लवकर कारवाई व्हावी आणि त्यांना लवकरात लवकर शासन व्हावे ही नम्र विनंती। आज 16 ऑगस्ट रोजी आम्ही राहुरी तालुक्यातील सर्व मुस्लिम समाज राहुरी तालुका पोलीस स्टेशन येथे रामगिरी महाराजांविरुद्ध निवेदन देण्यासाठी एकत्र आलेलो आहोत। या रामगिरी महाराजांनी दोन्ही समाजामध्ये तेढ लावण्याचं काम केलं आहे। यांना लवकरात लवकर अटक करून शासनाने दोन्ही मुस्लिम समाजाला न्याय द्यावा। काही कारण नसताना प्रवचन करताना ते प्रवचन सोडून दुसऱ्या धर्माबद्दल अपशब्द बोलले असे रामगिरी महाराज, भोंदू महाराज या महाराष्ट्रातील मुस्लिम समाजाच्या त्यांनी भावना दुखावलेल्या आहेत। जर पोलीस प्रशासनाने 2 दिवसात काही निर्णय घेतला नाही तर आम्ही नगर जिल्ह्यातील 13 तालुक्यातील सर्व मुस्लिम समाज नगर येथे SP साहेबांसमोर 2 दिवसानंतर उपोषणाला बसणार आहोत आणि तेथेही आम्हाला जर न्याय मिळाला नाही तर आम्ही मुंबईला पायी यात्रा काढणार आहोत मंत्रालयावर। कारण आमच्या नगर जिल्ह्यामध्ये उमरगाव झालं, गुहा झालं आणि आता आमचे प्रेषित मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम यांच्याबद्दल म्हणजे जेणेकरून अशा घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे। आमची मुस्लिम समाजाची सहनशीलता संपत आली आहे। महाराष्ट्र शासनाने यावर विचार करावा, अन्यथा मोठ्या संघर्षाला सामोरे जावं लागेल असे बोलून माझे 2 शब्द